माजी मंत्री नितीन राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाबाबत पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला। आतापर्यंत हे रुग्णालय बांधून तयार व्हायला हवं होतं, मात्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे रुग्णालयाची एक वीट देखील लागलेली नाही। रुग्णालयाच्या बांधकामात सरकार जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला। 14 डिसेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला, मोठा मोर्चा निघाला। शिष्टमंडळ भेटायला आलं, पण वैद्यकीय शिक्षण मंत्री उपलब्ध नव्हते। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ दिली नाही आणि नाईलाजाने ते आंदोलन पुन्हा या ठिकाणी सुरू आहे। एक मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांनी या देशाला राज्यघटना दिलीत, अशा व्यक्तीच्या नावावर असणारं इस्पितळ देशातलं पहिलं इस्पितळ हे होणार असल्यानं लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि संतापाची लाट उत्तर नागपूर या माझ्या मतदारसंघात आज उसळलेली आहे। त्याचे प्रतिसाद नागपूरच्या इतरही भागामध्ये उमटणं सुरू झालेलं आहे। या मागणीचा पुरस्कार करून त्याच्या पाठीमागे लागून आम्ही राज्य सरकारला या ठिकाणी वारंवार विनंती करीत आहोत, परंतु राज्य सरकार काही या विनंतीचा सन्मान करत आहे। या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि हे आंदोलन असंच सुरू राहील ही घोषणा सुद्धा या ठिकाणी मी करतो।